हाय हॅलो सगळ्यांना, मी विभा तुमचं V3 फूड अँड व्लॉग या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी स्पेशल साबुदाणा वडा. चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती. साबुदाणा वडा बनवण्यासाठी आपण इथे रात्रभर भिजवून घेतलेले साबुदाणे घेतलेले आहेत. त्यानंतर इथे शेंगदाण्याचा कूट घेतला आहे. 2 बटाटे आपण उकडून घेतले आहेत. कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची बारीक कापून घेतलेली आहे. त्यानंतर साखर आणि मीठ चवीप्रमाणे घेतलेलं आहे. प्रथम एका बाउलमध्ये आपण हे साबुदाणे घेऊया, भिजवलेले रात्रभर. ते चांगले आपण मोकळे करून घेऊया हाताने. हे बघू शकता साबुदाणे एकदम आपले मस्त भिजले आहेत. त्यानंतर आपण हे 2 बटाटे उकडून घेतले आहेत, ते आपण क्रश करून घेऊया. आता यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया. शेंगदाण्याचा कूट पण आपण एकदम बारीक वाटून घेतलेला आहे. त्यानंतर आपण ह्याच्यात भरपूर कोथिंबीर टाकूया. कोथिंबिरीमुळे वड्याला चांगली चव येईल. कढीपत्ता बारीक कापून घेतलेला टाकूया. बारीक कापून घेतलेल्या मिरच्या टाकून घेऊया. त्यानंतर थोडी साखर टाकूया आपण त्यामध्ये आणि चवीप्रमाणे मीठ टाकूया. आता आपलं सगळं साहित्य टाकून झालेलं आहे. आता आपण हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. शेंगदाण्याचं कूट, बटाटा आणि आपले भिजवलेले साबुदाणे चांगलं आपण ते मळून घेऊया. त्यामुळे सगळे पदार्थ एकमेकांमध्ये मिक्स होतील. जेवढ्या चांगल्या प्रकारे आपण हे मिश्रण मळून घेणार तेवढ्या चांगल्या प्रकारे आपल्या वड्यांना आकारसुद्धा चांगला येईल. आणि अशा प्रकारे मळून घेतल्यामुळे आपला एकही वडा तेलामध्ये फुटणार नाही. आपण तेल गरम करायला ठेवून दिलं आहे, तोपर्यंत आपण वडे तयार करून घेऊया. त्यासाठी आपण एका हाताला तेल लावून घेऊया आणि छोटे छोटे गोळे घेऊन आपण त्याचे वडे करून घेऊया. अशा प्रकारे आपण वडे तयार करून घेऊया. एक थोडं थोडं पीठ हातावर घेऊन ते आपण हातावरच थोडंसं मळून त्याला गोल आकार देऊया. अशा प्रकारे आपण सर्व वडे तयार करून घेऊया. अशा प्रकारे आपले सगळे वडे तयार झाले आहेत. आता आपलं तेलसुद्धा चांगलं तापलं आहे. आता आपण त्यात एक एक साबुदाणा वडा सोडून घेऊया. आता एक बाजू आपली चांगली लालसर होते, थोडी अजून होऊ दे, मग आपण ती दुसऱ्या साईडला पलटी करूया. आता एक बाजू आपली चांगली लालसर झालेली आहे. आता आपण ते पलटी करून घेऊया दुसऱ्या बाजूला. तुम्ही बघू शकता आपला एक पण वडा फुटलेला नाही आहे. मिश्रण चांगल्या पद्धतीने आपण मळून घेतलं होतं, त्यामुळे आपला एकही वडा तेलामध्ये फुटला नाही. आता दोन्ही बाजू आपल्या चांगल्या लालसर झालेल्या आहेत. आता आपण ते काढून घेऊया. आपले साबुदाणे वडे दोन्ही बाजूने चांगले खरपूस तळले गेले आहेत. तुम्ही बघू शकता त्याला कलरसुद्धा खूप छान आला आहे आणि कुरकुरीतसुद्धा दिसतात आहेत.
अशा प्रकारे आपण बाकीचे वडेसुद्धा फ्राय करून घेऊया. अशा प्रकारे तयार झाले आहेत आपले साबुदाणा वडे. हे आपण खोबऱ्याची चटणी आणि दह्याबरोबर खाऊ शकतो. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी बेल आयकॉन दाबा आणि पाहत राहा V3 फूड अँड व्लॉग्स. थँक्यू.